माझं बोलणं झालंय आमच्या युरिनशी. मी त्यांना म्हटलं की हे बरोबर नाही आहे. कशा प्रकारची भाषा आपल्या बीजेपीच्या विरोधाचे पक्ष एकत्रपणे यायचे अशी अपेक्षा आपण करतो. त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे शब्द आपण काढू नयेत. तुमचा अलायन्स पार्टनर जे गोवा फॉरवर्डचे आहे त्यांचा आणि युरी आलेमामध्ये एक वाद सुरू आहे आणि गोवा फॉरवर्डकडून एक मागणी होती की त्यांनी माफी मागायला पाहिजे. सो तुम्ही कसं बघताय? त्यामध्ये एक बात स्पष्ट आहे की इंडिव्हिज्युअल कोण काय बोलतं त्यामध्ये पक्षाची ती भूमिका नसते हे स्पष्ट आहे. आणि युरीने जे काही बोललं असेल ते मला तर वाटतं की जे बीजेपीला विरोध करणारे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये मतभेद असू नये. त्यांनी बोलायचं तर बीजेपीवर बोलले पाहिजे. आपसामध्ये बोलून शेवटी एक जी आघाडी आपण करतो किंवा एक सर्वांनी एकत्र येऊन बीजेपीला हरवण्याच्या संदर्भामध्ये काही आपण बोलतो त्याला कुठेतरी खीळ बसतं. म्हणून सगळ्यांनी समंजसाची भूमिका घेणं गरजेचं असते. ऑपोजिशनमध्ये एका विचाराची जी लोक आहेत त्यांनी जोपर्यंत माफी मागत नाही आम्ही फोंड्यात येऊन प्रचार करणार नाही असं ते बोलतात. आणि असं इंडिव्हिज्युअल कोणाचं एखाद्याचं उदाहरण घेऊन तशा प्रकारचं त्याच्यावर प्रतिक्रिया देणार मला तरी वाटते की ती संयुक्तिक नाही आहे. या संदर्भामध्ये काय मी युरीशी बोलेल की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्यातून किंवा इतर कोणीही आमदारांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी करू नये. पक्षाचं स्टेटमेंट पक्षांच्या स्तरावरच त्या संदर्भात झाली पाहिजे आणि एक दुसऱ्याचा द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं तर कोणी प्रतिक्रिया तशा प्रकारचं स्टेटमेंट करूच नये असं माझं मत आहे. सर माफी नाही मागितली तर काँग्रेस पक्षाने आपला काय निर्णय आहे ते सांगावं असं देखील बोलले. मी सुरुवातीला स्पष्ट केलं की काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही आहे. त्या ठिकाणी युरीनं म्हटलं असं शेवटी सीएलपी लिडर्स आहेत आणि त्यांना मी त्यांच्याशी बोलेन किंवा अशा प्रकारे आपल्यामध्ये जे काही अलायन्स पार्टनर त्या ठिकाणी गोवा फॉरवर्ड पार्टी मागच्या वेळेला होती पण त्यांच्या संदर्भात सन्मानाचीच भाषा असली पाहिजे. अशा प्रकारे कुठे काही कोणाला हर्ट होईल अशा प्रकारचे शब्द वापरू नये. तुमचं काय बोलणं वगैरे झालं सर विजय सरदेसाई? माझं बोलणं झालंय आमच्या युरीनशी. मी त्यांना म्हटलं की हे बरोबर नाही आहे. कशा प्रकारची भाषा आपल्या बीजेपीच्या विरोधाचे पक्ष एकत्रपणे यायचे अशी अपेक्षा आपण करतो. त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे शब्द आपण काढू नयेत. विजय सरदेसाई यांच्याशी काय झाले सर संपर्क? विजय सरदेसाईशी बोलेल मी आजही बोलेल आणि त्यांच्या संपर्कात आहे आणि समंजस आहे. ते सुद्धा कधी असे वेगळे काही नुकसान होईल एकत्र सगळ्या पक्षांनी बीजेपीच्या विरोधात लढण्याच्या संदर्भामधलं असं ते काही करणार नाही. परंतु ते हर्ट झालेली आहे की असं वक्तव्य यायला नको. त्याबद्दलचं जे काही भूमिका आहे ती मी युरीनने सांगितलेली आहे आणि विजयशी मी त्या संदर्भात बोलतो.